राज्य मागासवर्ग आयोगाचं 30-40% काम क्वेश्चनर बनवण्यापासून ते सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचा बारकाईनं अभ्यास करण्यापर्यंत, तज्ञ लोकांची माहिती आणि त्यांचं मार्गदर्शन घेण्यापर्यंत जे 30-40% काम केलेलं होतं, त्या कामाकडे राज्य शासनानं का दुर्लक्ष केलं? राज्य शासनाच्या कुठल्याही निधीविना राज्य मागासवर्ग आयोगाच्या 10च्या 10 सदस्यांनी रात्रंदिवस बसून बैठका घेऊन जे काम केलेलं होतं, त्या कामाचा लेखाजोखा अंतरिम अहवाल फेटाळल्या आमच्याकडचं टोटली काम काढून घेण्यात आलं. अर्धी लोकसंख्या विकासाच्या प्रवाहाच्या बाहेर राहिली तर त्याचा परिणाम तुमच्या देशाच्या GDP वरती, देशाच्या एकूण ग्रोथ वरती होणार आहे. नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. राज्याच्या राजकारणामध्ये एकीकडे भोंगे आणि हनुमान चालीसा गाजत असताना एक मोठा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे आणि तो आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या संदर्भातला आणि OBC आरक्षणासंदर्भातला. सुप्रीम कोर्टाने जो गुरुवारी निर्णय दिलेला आहे त्या निर्णयानंतर राज्याचं राजकारण तापलेलं आहे. OBC आरक्षणाशिवाय काही महापालिकांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे आणि यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे OBC आरक्षणाला धोका निर्माण झालाय का हा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व प्रश्नांवर, या सर्व मुद्द्यांवरती चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत उपस्थित आहेत राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके. सर, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रामध्ये. अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि भोंग्यांचं राजकारण सुरू आहे, महत्त्वाचे विषय दडपले जात आहेत अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाचा आलेला हा निर्णय OBC आरक्षणाच्या दृष्टीने किती महत्त्वाचा तुम्ही मानताय? खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामधलं आत्ताचं जे भोंग्याचं वातावरण आहे, या पार्श्वभूमीवरती OBCचं म्हणजे जवळजवळ अर्ध्या लोकसंख्येचं सामाजिक न्याय उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून लोकल बॉडीजमधलं त्यांचं प्रतिनिधित्व आणि मग हे प्रतिनिधित्व डावललं जाणं किंवा प्रतिनिधित्वाशिवाय निवडणुका घेणं हे खऱ्या अर्थानं OBCच्या जो सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहे त्या OBC वरती अन्याय करणार आहे. कॉन्स्टिट्युशनल तरतूद असताना त्यांचं आरक्षण शासन आणि प्रशासन, राज्यकर्ते आणि विरोधक यांच्यामध्ये सुसंवाद नसल्या कारणानं आणि या विषयाकडं सत्ताधारी वर्ग गांभीर्यानं पाहत नसल्यानं कॉन्स्टिट्यूशनमधलं आरक्षण आज डावललं जातंय. आणि हे डावललं जात असताना OBC असेल, VJNT असेल, SBC प्रवर्गामधला वर्ग असेल, या वर्गाचं सामाजिक न्यायाचं जे आरक्षण आहे हे निघून जातंय. हे खरं तर या पुरोगामी देशामध्ये थोडंसं लाजिरवाणी गोष्ट आहे. बरोबर आहे, लाजिरवाणी गोष्ट असं म्हणताय, पण तुम्ही एक धक्कादायक आरोप केलाय की सत्ताधारी याच्यामध्ये कुठेतरी कमी पडलेले दिसत आहेत. हे नेमकं काय झालेलं आहे? सरकारच्या पातळीवर काय चुकलंय असं आपल्याला वाटतंय? पहिल्यांदा केंद्र शासनाच्या बाबतीमध्ये मी बोलेल, नंतर राज्य शासनाच्या बाबतीमध्ये बोलेल. खऱ्या अर्थानं केंद्र शासनानं हा फक्त महाराष्ट्रापुरता निर्णय नाही आहे, हा देशामधल्या प्रत्येक स्टेटसाठी पंचायत राजमधला हा निर्णय आहे. खऱ्या अर्थानं केंद्र शासनानं 2 पावलं पुढे टाकून OBCच्या आरक्षण प्रोटेक्ट होण्याच्या दृष्टिकोनातून काही पावलं उचलणं अपेक्षित होतं. राज्य शासनाचा निर्णय बघतो त्यावेळी वारंवार सुप्रीम कोर्टानं ट्रिपल टेस्ट किंवा इम्पेरिकल टेस्ट करण्यासाठी सांगितलेलं असताना सुद्धा त्या प्रश्नावरती कॉन्सन्ट्रेट करण्याऐवजी अंतरिम अहवाल दे किंवा अध्यादेश काढ किंवा अजून काही मार्ग काढता येतोय का किंवा राज्य मागासवर्ग आयोगाकडचं काम समर्पित आयोग निर्माण करणं, या ज्या गोष्टी, हे जे निर्णय घेतले जात आहेत, हे निर्णय खऱ्या अर्थानं OBCच्या आरक्षणावरती सोल्युशन नसून प्रॉब्लेम क्रिएट करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली जात आहेत. हा मी एक राज्य मागासवर्ग आयोगाचा जबाबदार सदस्य आणि गेल्या वर्षभरापासून अगदी जवळून या विषय हाताळणारा एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून मी तुमच्यासमोर बोलू इच्छितो. कारण OBCचं आरक्षण वाचवणं आणि सुप्रीम काय सांगतंय, सुप्रीम कोर्टानं तुमचं कुठंही आरक्षण नाकारलेलं नाही. पहिली गोष्ट, महाराष्ट्रामधल्या सर्व लोकांना मी सांगू इच्छितो, 2010च्या K कृष्णमूर्ती केसमध्ये 243D6, 243T6 या कलमा अन्वये 73व्या 74व्या घटना दुरुस्ती अन्वये पंचायत राजमधलं, लोकल बॉडीजमधलं OBCचं प्रतिनिधित्व हे वैध ठरवण्यात आलेलं आहे. पण सुप्रीम कोर्ट काय म्हणतंय की यांचा इम्पेरिकल डाटा कलेक्ट करा. इम्पेरिकल डाटा, खऱ्या अर्थाने इम्पेरिकल डाटाचा आत्ताच्या राज्यकर्त्या लोकांकडून, प्रशासनाकडून फक्त निवडणुकांपुरता लिमिटेड अर्थ घेतलाय. हे OBCच्या दृष्टिकोनातून, VJNTच्या दृष्टिकोनातून, SBCच्या दृष्टिकोनातून खेदाची बाब आहे. इम्पेरिकल डाटा हा फक्त निवडणुकापुरता तर आहेच,
पंचायत राजकर्ता आहेच, त्याचबरोबर शिक्षण आणि नोकऱ्यामधलं त्यांचं मागासलेपण, शिक्षण आणि नोकऱ्यामधलं 2022 मधलं स्टेटस, शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये ज्या काही सामाजिक न्यायाची धोरणं राबवली जात आहेत, योजना राबवल्या जात आहेत, त्या संदर्भात या इम्पेरिकल डेटामधून माहिती अजेंड्यावर येणार आहे. आणि एवढा व्यापक अर्थ असताना राज्य शासनानं खऱ्या अर्थानं यामध्ये पुढाकार घेऊन पुऱ्या देशामधल्या प्रत्येक स्टेटला आदर्श असा इम्पेरिकल डेटा कलेक्ट करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलायला हवी होती. परंतु राज्य शासन यावरती काम करताना दिसून येत नाही. अतिशय गंभीर तुम्ही टीका करताय राज्य सरकारवर, पण तुम्ही असंही एक म्हटलेलं आहे की राज्य सरकारने जे काही एक समर्पित आयोग नेमला किंवा जे काही अध्यादेश काढले जे टिकू शकत नाहीत, सरकारच्या पातळीवर गोंधळ दिसतोय की यामागे आणखी वेगळं काही आहे असं आपल्याला शंका येते. मी ज्युडिशरी पोस्टवरती आहे आणि घटनात्मक दर्जा असणाऱ्या आयोगाचा सदस्य आहे, पण शेवटी मी ओबीसी प्रवर्गामधला एक कार्यकर्ताही आहे. अशा परिस्थितीमध्ये वारंवार सुप्रीम कोर्टाने प्रत्येक जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे की त्यांनी जोर कशावरती दिला आहे तर ट्रिपल टेस्टवरती दिलेला आहे. साधं सोपं गणित आहे ट्रिपल टेस्ट करणं, आणि या ऑप्शनला सरकार न जाता बाकीचे ऑप्शन हाताळत आहे. आणि त्यामुळे होते असं की सुप्रीम कोर्ट त्या प्रश्नावरती वारंवार राज्य शासनाच्या कृतीच्या विरोधामध्ये निर्णय देते. मग एवढं ढळढळीत सत्य असताना राज्य शासन इम्पेरिकल डेटा ट्रिपल टेस्टवरती का काम करत नाही? आताचा बांटिया जयंत बांटिया आयोग आहे, आयोग कोणताही असू द्या, त्यांना ते अधिकार आहेत, त्यांना टीओआर देण्याचे अधिकार आहेत, कुणाकडून काम करून घ्यायचा हा राज्य शासनाचा प्रश्न आहे. परंतु 340 कलमा अन्वये राज्य मागासवर्ग आयोग असेल, राष्ट्रीय मागासवर्ग आयोग असेल, याला घटनात्मक दर्जा आहे. आणि मग हे आम्ही राज्य मागासवर्ग आयोगाचं 30-40% काम क्वेश्चनर बनवण्यापासून ते सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचा बारकाईनं अभ्यास करण्यापर्यंत, तज्ज्ञ लोकांची माहिती आणि त्यांचं मार्गदर्शन घेण्यापर्यंत जे 30-40% काम केलेलं होतं, त्या कामाकडे राज्य शासनानं का दुर्लक्ष केलं? आत्ता बांटिया आयोगाला कोणत्याही आयोगाच्या माध्यमातून आरक्षण मिळो, इम्पेरिकल डेटा कलेक्ट हो, ओबीसीला आरक्षण मिळावं या मताचा मी आहे. त्यामुळे राज्य शासनानं किंवा केंद्र शासनानं म्हणजेच प्रशासनकर्त्या मंत्रिमंडळानं, कायद्याच्या सभागृहानं ओबीसीच्या रिझर्वेशनकडे संवेदनशील पद्धतीने पाहिलं पाहिजे. लक्ष्मणजी, अतिशय तुम्ही गंभीर माहिती देत आहे आणि महाराष्ट्राचे डोळे उघडणारी माहिती आहे. तुम्ही आता सांगितलं की 30 ते 40% काम राज्य मागासवर्ग आयोगाने केलं होतं, म्हणजे याचा कालावधी तुम्हाला किती लागला आणि इथून पुढे जर हे काम पूर्ण केलं असतं तर किती कालावधी लागला असता? खऱ्या अर्थानं 30 ते 40% काम या अर्थानं बोलतोय मी, सॉफ्टवेअरच्या दृष्टिकोनातून त्याचा रोडमॅप ठरलेला होता, क्वेश्चनर ठरलेला होता, त्या संदर्भातली प्रायमरीच्या तज्ज्ञ लोकांच्या अनेक बैठका राज्य मागासवर्ग आयोगाने घेतलेल्या होत्या. पुणे विद्यापीठामध्ये घेतलेल्या होत्या, पुण्यामध्ये घेतलेल्या होत्या, नाशिकला घेतलेल्या होत्या. आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं काम मी दावा करू इच्छितो की इम्पेरिकल टेस्ट जी सुप्रीम कोर्टाला हवी आहे त्या दृष्टिकोनातून राज्य मागासवर्ग आयोगाने हे काम केलेलं होतं. पण अंतरिम अहवाल देण्याची विनंती आम्हाला राज्य शासनाने केली. अंतरिम अहवाल देण्यास आम्ही एक मतानं पहिल्यांदा नकार दिला, तसं लेखी ठराव करून आम्ही शासनाला कळवलं. पण त्यानंतर एक सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलं की अपकमिंग इलेक्शनसाठी जर राज्य मागासवर्ग आयोग अंतरिम अहवाल देत असेल तर आपण तो स्वीकारू. आणि तसं थोडंसं पॉझिटिव्ह अप्रोच दिसल्यानंतर अपकमिंग इलेक्शन मधलं ओबीसीच्या रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये आपण काहीतरी सकारात्मक पावलं उचलावीत, त्यासाठी मी अंतरिम अहवाल देण्यासाठी तयार झालो. परंतु तो अंतरिम अहवाल फेटाळल्यानंतर लगेच इमिजिएट दुसऱ्या दिवशी जे राज्य मागासवर्ग आयोगाला 189 कोटी शासनाने दिलेले होते ते इमिजिएट 189 कोटी काढून घेण्यात आले. म्हणजे राज्य शासनाच्या कुठल्याही निधीविना राज्य मागासवर्ग आयोगाच्या 10च्या 10 सदस्यांनी रात्रंदिवस बसून बैठका घेऊन जे काम केलेलं होतं त्या कामाचा लेखाजोखा अंतरिम अहवाल फेटाळल्या आमच्याकडचं टोटली काम काढून घेण्यात आलं. आज बांटिया आयोगाच्या माध्यमातून तुम्ही इम्पेरिकल डेटा कलेक्ट करताय, तुमचं स्वागत आहे आणि तो अधिकार तुमचा आहे. परंतु राज्य मागासवर्ग आयोगाचा अध्यक्ष असतील, सदस्य असतील, सचिव असतील, यांना तुम्ही काही विचारणा केली का? तुम्ही कशा पद्धतीने काम करणार होता? तुमचा रोडमॅप काय होता? तुम्ही काय करायचं ठरवलं होतं? या संदर्भात कुठेही कोऑर्डिनेशन अथवा त्यांनी विचारलं पाहिजे, विचारावं अशा मताचा मी नाहीये. नाही, पण मला एक म्हणायचं, एवढ्या गंभीर विषयावरती सरकारने राज्य मागासवर्ग आयोग अशी कुठल्याही प्रकारचा संवाद नाही, जबाबदारीने बोलतोय मी. आणि आमच्या त्यानंतर बैठकाही झाल्या. राज्य मागासवर्ग आयोगाकडे गेल्या 10 वर्षातले अनेक पेंडिंगला पडलेले विषय आहेत, 104 प्रकरणं आहेत. त्या प्रकरणावरती आम्ही आता आमची कामं डिवाइड करून घेतलेली आहेत.
छोट्या छोट्या जातींचे सामाजिक न्यायाचे प्रश्न आहेत, त्या प्रश्नावरती आम्ही त्यांना न्याय कशा पद्धतीने मिळेल किंवा त्यांच्या काही मागण्या आहेत त्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत. याबद्दल खंत नाहीये. राज्य शासनानं काय करावं काय नाही करावं तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु ज्यावेळी ओबीसीचा 52%, 54%, 60% जी काही आकडेवारी असेल ती, हा डेटा त्यांचा इम्पेरिकल डेटा सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून एक राज्य शासन म्हणून वी द पीपल किंवा आम्ही राज्यकर्ती लोक, हा आमच्या महाराष्ट्राचा हा सामाजिक डेटा आहे. इम्पेरिकल या शब्दाला खूप मोठा अर्थ आहे. इम्पेरिकल डेटा म्हणजे इन्फॉर्मेशन नाही. इम्पेरिकल डेटा म्हणजे ऐच्छिक माहिती नाही. इम्पेरिकल डेटा म्हणजे लोकल बॉडी निहाय ॲनालिसिस. लक्ष्मण हे इम्पेरिकल डेटा तुम्ही लोकांना अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगा, कारण ही खूप नवीन माहिती आहे, धक्कादायक माहिती पण मिळते. आणि इम्पेरिकल डेटा म्हणजे नेमकं काय, कारण राजकारण्यांच्या तोंडून आपण फक्त हे शब्द ऐकतोय, पण त्याचा खरा अर्थ काय आणि ओबीसी आरक्षणाच्या दृष्टीने त्याचं महत्व काय ते लक्ष्मणजी सांगतायत, तुम्ही सोप्या भाषेत. इम्पेरिकल डेटा म्हणजे आम्ही राज्यकर्ते, आम्ही लोककल्याणकारी राज्यकर्ते, आम्ही लोकशाहीचे म्हणजे संविधानाच्या दृष्टिकोनातून लोकांना रिस्पॉन्सिबल, पब्लिकला रिस्पॉन्सिबल असणारे राज्यकर्ते आम्ही आमची जी धोरणं राबवत आहोत. मग ते निवडणुकांसंदर्भातील असतील, सामाजिक न्यायाच्या आश्रमशाळा असतील, एज्युकेशन असतील, घरकुल योजना असतील, पाण्याच्या योजना असतील, तांडावस्ती सुधार योजनेच्या योजना असतील, या सर्व दृष्टिकोनातून आमच्याकडे ही इन्फॉर्मेशन आहे. हे ऑडिट आहे. आम्ही गेल्या 75 वर्षाच्या कालावधीमध्ये यांना सामाजिक न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आमच्याकडे ही इन्फॉर्मेशन उपलब्ध आहे. आणि मग त्यातून सामाजिक मागासले पण ऑटोमॅटिक येणार आहे. आणि मग सामाजिक मागासले पण कोणत्या लॉजिकवर तुम्ही हे रिझर्वेशन देताय, सामाजिक मागासले पण त्याचे पॅरामीटर्स काय, त्याचे इंडिकेटर्स काय, त्याचं वेटेज काय, हे तुमच्याकडे जोपर्यंत अवेलेबल असणार नाही तोपर्यंत सुप्रीम कोर्ट हा इम्पेरिकल डेटा मान्य करणार नाही. मग तो बांटी आयोग असो, मग राज्य मागासवर्ग आयोग असो, अथवा लॉ अँड ज्युडिशरी असो किंवा सामाजिक न्याय खाता असो, कुठलंही असो, जोपर्यंत इम्पेरिकल डेटा या अँगलनी कलेक्ट होणार नाही तोपर्यंत ओबीसीचं रिझर्वेशन सुप्रीम कोर्ट प्रोटेक्ट करेल यामध्ये मला शंका आहे. अतिशय गंभीर त्यांनी माहिती दिलेली आहे, मुद्दा मांडलेला आहे. सुप्रीम कोर्टात जर रिझर्वेशन टिकवायचं असेल तर इम्पेरिकल डेटा महत्वाचा आहे. यामध्ये एक मुद्दा येतो वारंवार, तो ओबीसी जनगणनेचा. तुम्ही देखील ती मागणी केलेली आहे. आता जर न्यायालयीन पातळीवर हे आरक्षण टिकवायचं असेल किंवा घटनात्मक पातळीवर टिकवायचं असेल तर ओबीसी जनगणने होणं किती गरजेचं आहे? खऱ्या अर्थानं देशाच्या स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये इंग्रजांनी 1931ला लास्ट जनगणना केलेली आहे. आपल्या देशावरती 150 वर्ष राज्य करणाऱ्या इंग्रजांनी सुद्धा दर 10 वर्षाला जातनिहाय जनगणना केलेली होती. परंतु देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अलीकडच्या 75 वर्षाच्या कालावधीमध्ये आणि अगोदरच्या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये जातनिहाय जनगणना झाली नसल्या कारणाने आजपर्यंत या अर्ध्या लोकसंख्येला जी धोरणं राबवली जात आहेत, ज्या गोष्टी दिल्या जात आहेत, जी बजेटरी तरतूद केली जाते, ही तरतूद तुटपुंजा स्वरूपाची आहे. आणि ते जुन्या माहितीच्या आधारे आत्ताचं महाराष्ट्राचं जे बजेट झालं ते बजेट हाताच्या बोटावर मोजण्या इतकं बजेट अर्ध्या लोकसंख्येच्या सामाजिक न्यायासाठी आहे. आणि जवळजवळ 91-92% बजेट हे अदर्ससाठी आहे, म्हणजे आर्थिक विकासाच्या योजना वगैरे वगैरे. परंतु सामाजिक न्यायाच्या योजना इम्प्लिमेंट करण्यासाठी तुमच्याकडे डेटाच उपलब्ध नसल्या कारणानं म्हणून जातनिहाय जनगणना आवश्यक आहे. पण जातनिहाय जनगणना करणं हे आपल्या सेन्सस ऍक्टमध्ये बसत नाही. 1948चा सेन्सस ऍक्ट जातनिहाय जनगणनेला विरोध करतो. आणि मग या कारणानं जातनिहाय जनगणना होत नाही. जातनिहाय जनगणना झाली नसल्या कारणानं आज सुप्रीम कोर्टाचा असा निर्णय घ्यावा लागतो की यांचा इम्पेरिकल डेटा कलेक्ट करा. इम्पेरिकल डेटा कलेक्ट करा म्हणजे जातनिहाय जनगणना करा असा अर्थ होत नाही. परंतु इम्पेरिकल डेटा लोकल बॉडी निहाय त्याचं स्वरूप ठरवा, हे जे सुप्रीम कोर्टाचं जे जजमेंट आहे त्या जजमेंटचा अभ्यास इथल्या प्रशासनाकडून होणं आवश्यक आहे. अतिशय महत्वाची माहिती तुम्ही देताय. एक प्रश्न असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या हेतूने आरक्षण हे विषय मांडला होता, आरक्षण दिलं होतं आणि ओबीसी समाजाला आरक्षण मिळायला जो काळ उजाडला, जी वर्ष जावी लागली, जवळपास 27-28 वर्ष झालेली आहेत आता ओबीसी आरक्षण मिळून. तर ओबीसी आरक्षणाला ते येण्यापासून आधीचा जो धोका होता तो आणि आता कमी झालाय, वाढलाय, नेमकं काय वाटतं? खऱ्या अर्थानं ज्यावेळी घटना अस्तित्वात आली त्यावेळी ओबीसीच्या रिझर्वेशनच्या संदर्भात जे 340वे कलम होतं त्या 340व्या कलमान्वये एक आयोग नेमून
ओबीसीचं सर्व स्टेटस म्हणजे आत्ता जसं इम्पेरिकल डेटा त्याच पद्धतीनं त्या कालावधीमध्ये एक आयोग नेमून ओबीसीचं सामाजिक मागासलेपण चेक करून कोणत्या जाती सामाजिक मागासलेपणातून बसतात, कुठल्या जातींना आरक्षण दिलं जावं या दृष्टिकोनातून काम करणं आवश्यक होतं. आणि हे काम करत नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340 राजीनामा जो दिला कायदेमंत्री पदाचा, त्यामधलं एक प्रमुख कारण होतं की ओबीसीच्या आरक्षणासंदर्भातलं. तेव्हापासून ओबीसीच्या आरक्षणाला विरोध होतोय, तो आजपर्यंत होतोय. आणि मग 1978 साली मोरारजीभाई देसाईंनी बीपी मंडल आयोग निर्माण केला. तो 78 ला रिपोर्ट सबमिट झाला. 1980 साली त्याच्यावरती विचार झाला. त्यानंतरही तो बीपी मंडल आयोग भाषणात गुंडाळून पडलेला होता. व्हीपी सिंग पंतप्रधान झाल्यानंतर 91-92च्या दरम्यान तो आयोग इम्प्लिमेंट करण्यात आला. तो आयोग इम्प्लिमेंट झाल्यानंतर संसदेतून पारित झाल्यानंतर तो कोर्टात चॅलेंज झाला. कोर्टात चॅलेंज झाल्यानंतर 9 जजेसच्या खंडपीठापैकी 9 जणांपैकी 6 जणांनी ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूने निकाल दिला. आणि साधारणपणे 1994-95 PV नरसिंहराव पंतप्रधान असताना हा मंडल आयोग इम्प्लिमेंट झाला. म्हणजे आज 27 वर्ष झाली. म्हणजे एकतर ओबीसींना प्रतिनिधित्व देण्यासाठी स्वातंत्र्यानंतर 1995 साल उजाडलं आणि आज ते 2021-22 ला चॅलेंज झालेलं आहे आणि जवळजवळ पंचायत राजमधलं आरक्षण गेलेलं आहे. हा सर्व कालखंड पाहता आजही ओबीसी वेगवेगळ्या छोट्या जातीमध्ये विभागला गेलेला आहे. त्याला आजही आपल्या संविधानिक हक्कांविषयी जागृती नाही. ओबीसी आरक्षणाला जो धोका निर्माण झाला आहे, या धोक्याची जाणीव नसल्यामुळे ओबीसी समाजात उद्रेक दिसत नाही असं आपल्याला म्हणायचं आहे. हा, खऱ्या अर्थानं असंच म्हणावं लागेल. ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्काचं रिझर्वेशन जात असताना ओबीसीचे जे काही लीडर्स आहेत, जे काही पंचायत राज मधले जे काही पंचायत राज लेवलचे सभापती, पंचायती मेंबर, नगरसेवक हे त्या पक्षाच्या अजेंड्यावर काम करत आहेत. आणि मग त्यांच्या हक्काची त्यांना जाणीव नसल्यामुळं माझ्या पक्षानं मला तिकीट दिलं म्हणून मी नगरसेवक होऊ शकलो, म्हणजे ते कॉन्स्टिट्यूशनपेक्षा त्या पक्षाच्या अजेंड्यावरती काम करण्याला ते प्राधान्य देतात. नक्की इथंच खूप मोठं संविधानातलं जे काय अवेअरनेस आहे ओबीसींचा तो वाढवणं खूप मोठी आवश्यकता आहे. आणि त्या प्रश्नावरती 18 पगड जातीमधल्या, ओबीसी मधल्या, VJNT मधल्या, SBC मधल्या हा जो क्लास आहे, हा क्लास एकत्र येण्याच्या दृष्टिकोनातून खूप मोठी मुवमेंट जी नॉर्थमध्ये घडू शकते, साऊथमध्ये घडू शकते, पण फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये घडताना दिसून येत नाही. आणि त्याचंच कारण ओबीसीचं आरक्षण जाणं हे असू शकतं. अतिशय मोठा इशारा तुम्ही देता, ओबीसींचं आरक्षण जाऊ शकते म्हणताय. आपण आताच्या या घडामोडींवर येऊया. आता हा निकाल आल्यानंतर काही नेत्यांनी असाही दावा केलेला आहे की हा निर्णय राज्य सरकारच्या बाजूने, एकीकडे धक्का मानला जातोय, राज्य सरकारच्या बाजूने आहे. असं खरंच आहे का? आणि नसेल तर सत्य काय आहे? हे बघा, ओबीसीचं रिझर्वेशनच्या बाजूनच सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. ओबीसीचं आरक्षण प्रोटेक्ट करणाराच सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. फक्त सुप्रीम कोर्ट काय म्हणतंय की यांचा इम्पेरिकल डेटा कलेक्ट करा. आमच्या ओबीसीच्या अनेक संघटनांची गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे की आमची जातनिहाय जनगणना करा. जातनिहाय जनगणना करा हा दर 10 वर्षांना आपला सेन्सस होतो, पण त्यामध्ये जातनिहाय जनगणना केली जात नाही. पण ओबीसीच्या सुदैवानं इम्पेरिकल डेटा कलेक्ट करा म्हणणं म्हणजेच जवळजवळ जातनिहाय जनगणनेच्या पर्यंत जाणं आहे. बरोबर. म्हणून मी अगदी जबाबदारीने सांगेन की सुप्रीम कोर्टाचे जे निर्णय आलेले आहेत ते ओबीसीच्या विरोधातले नसून ते ओबीसीची जी वस्तुनिष्ठ माहिती आहे, जी अनुभवाधिष्ठित माहिती आहे, जे स्टेटस आहे ते अजेंड्यावर येणार आहे. उलट सुप्रीम कोर्टाचा निर्णय ही इष्टापत्ती आहे ओबीसीसाठी. पण ही इष्टापत्ती सरकारला लक्षात येत नाहीये का की काही वेगळं चाललंय? तुम्ही स्पष्ट, आता तुम्ही एवढं सगळं खरं सांगताय, एवढं थेट बोलत आहात, ही इष्टापत्ती सरकार पॉझिटिव्हली का घेत नाहीये? खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांच्या या सरकारला खऱ्या अर्थानं एक संधी होती की इम्पेरिकल टेस्ट गोळा करायची, युद्ध पातळीवरती एक आदर्श अशी इम्पेरिकल डेटा गोळा करून देशासमोरच्या प्रत्येक स्टेट समोर आदर्श निर्माण करण्याची संधी महाराष्ट्रानं घालवलेली आहे. महाराष्ट्रानं मोठी संधी घालवलेली आहे. पुरोगामी राज्य म्हटलं जातं. गंभीर आरोप करताय तुम्ही. आता तुम्ही सरकारला काय आवाहन करा? राज्य मागासवर्ग आयोगाचे एक सदस्य म्हणून आणि एक ओबीसी कार्यकर्ते म्हणून तुम्ही सरकारला काय आवाहन करा? माझं असं आव्हान असेल, इम्पेरिकल टेस्टवरती, ट्रिपल टेस्टवरती राज्य शासनानं अजूनही कॉन्सन्ट्रेशन करावं. कुठलाही इगो न बाळगता राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांपासून, सदस्यांपासून ते आत्ताचा जो समर्पित आयोग निर्माण केलेला आहे त्या सदस्यांपर्यंत, त्याचबरोबर अनेक तज्ज्ञ लोक, अनेक सामाजिक शास्त्रज्ञ, अनेक सोशल मुवमेंटमध्ये काम करणारे लीडर
समर्पित, दोज आर डिवोटेड फॉर व्हीजेएनटी, ओबीसी, एसबीसी अशा लोकांना एकत्रित आणून इम्पेरिकल टेस्टवरती काम करावं आणि पूर्ण देशामध्ये ओबीसीच्या बाजूनं, अर्ध्या लोकसंख्येच्या बाजूनं, जर अर्धी लोकसंख्या विकासाच्या प्रवाहाच्या बाहेर राहिली तर त्याचा परिणाम तुमच्या देशाच्या जीडीपी वरती, देशाच्या एकूण ग्रोथ वरती होणार आहे. तुम्ही अर्ध्या लोकसंख्येला या विकासाच्या प्रक्रियेच्या बाहेर ठेवून विकास करू शकत नाही. आज रोजी यांना पॉलिटिकल अवेअरनेस नाही, कॉन्स्टिट्यूशनल अवेअरनेस नाही, म्हणून आज तुम्ही सत्तेत आहात. जर या ओबीसीच्या अर्ध्या लोकसंख्येला पॉलिटिकल अवेअरनेस आला, आपल्या हक्काविषयी जर त्यांच्या मनामध्ये जागृती निर्माण झाली तर तुम्ही उद्या सत्तेत असू शकत नाही. हे वास्तव आणि भविष्यातली ही मुहूर्तमेढ असेल. इशारा एक ओबीसी कार्यकर्ता म्हणून केंद्रातल्या सरकारला आणि राज्यातल्या सरकारला, सत्ताधाऱ्यांना आणि त्यांच्या विरोधकांना, हा एक ओबीसी कार्यकर्ता म्हणून जे गेल्या एक वर्षभरापासून रात्रंदिवस श्वास सुद्धा मी ओबीसी म्हणून घेतोय, एवढं काम करत असताना जे डोळ्यासमोर दिसतं त्या प्रश्नासंदर्भात तुमच्या समोर बोलावं, व्यक्त व्हावं या दृष्टिकोनातून ही भूमिका मांडतो. लक्ष्मणजी, तुम्ही अतिशय गंभीर मुद्दे मांडताय. मला एक आता प्रश्न पडलाय की एवढं सगळं गंभीरपणे सुरू असताना भोंगे, हनुमान चालीसा हे मुद्दे येतात, याच्यावर सगळ्यांचं लक्ष जातं, नेते पण याच्यावरच रिॲक्ट होतात. हे योगायोगाने घडून येणार आहे की असे महत्वाचे मुद्दे जे आहेत आरक्षणासारखे, ओबीसी आरक्षणासारखे, हे झाकोळले जावे म्हणून होतंय? तुम्हाला काय 1994-95 साली ज्यावेळी ओबीसीचं आरक्षण, सुप्रीम कोर्ट जजमेंट आणि देशामधलं वातावरण सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून ढवळून निघालेलं होतं, त्याच वेळी या देशामध्ये चलो अयोध्या किंवा मंडल सोडून कमंडलच्या प्रश्नावरती देशामध्ये वादळ उठलेलं होतं. योगायोगानं म्हणा अथवा माहिती नाही, मी एक पुरोगामी विचाराचा कार्यकर्ता आहे, पण आज 2022 मध्ये ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्काचं आरक्षण अडचणीत असताना बरोबर त्याच टायमिंगला बोंग्याचा प्रश्न पुढे येतो, बुस्टरचा प्रश्न पुढे येतो आणि वेगवेगळ्या प्रश्नावरती इथलं समाजमन आणि इथला मीडिया जो इथल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, त्या स्तंभाकडून या प्रश्नाला जेवढं वेटेज मिळायला हवं ते दुर्दैवानं मिळत नाही, अशी मला खंत, मला कुणावर आरोप नाही करायचा. चौथा स्तंभ आहे, त्यांचं काम खूप छान आहे. आणि पण या मीडियाला माझी विनंती असेल की अर्ध्या लोकसंख्येच्या सामाजिक न्याय हक्काच्या प्रश्नावरती तुम्ही लक्ष केंद्रित करावं. भोंग्यामध्ये, त्या आंदोलनामध्ये, त्या मुवमेंटमध्ये काम करणारे परत ओबीसीच आहेत बहुसंख्येनं. म्हणून मला असं म्हणायचं आहे की आत्ताच्या या परिस्थितीमध्ये सामाजिक न्याय हक्काच्या प्रश्नाच्या संदर्भात हे बघा, आजही 2022 मध्ये 119 देशामध्ये रिझर्वेशन आहे, दिलं जातं. आपल्या देशाच्या अगोदर आरक्षणाची प्रक्रिया अमेरिकेमध्ये सुरू झाली, तिथं सुद्धा जो बायडन आत्ताचे अध्यक्ष, त्यांना सुद्धा जो जॉर्ज फ्लाइडची हत्या झाली, जॉर्ज फ्लाइडची हत्या झाल्यानंतर देशामध्ये गुडघ्यावर बसून त्यांनी माफी मागितली, देशाची निग्रोची. ती माफी मागत असताना त्यांनी असं सांगितलं की एवढे वर्ष आम्ही तुम्हाला रिझर्वेशन देऊन सुद्धा वर्णद्वेषी भावनेतून आजही तुम्हाला न्याय देऊ शकलो नाही. मग प्रगत अशा अमेरिकेची जर आज 2022 मध्ये रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये अशी भूमिका असेल तर या भारत देशामध्ये काय? म्हणून माझी विनंती अशी राहील की या ओबीसीच्या रिझर्वेशनकडे संवेदनशील पद्धतीनं केंद्र शासनानं, राज्य शासनानं पाहावं. एक शेवटचा प्रश्न विचारतो. ओबीसी आरक्षणाशिवाय येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील असं आता चर्चा आहे. या निवडणुका खरंच अशा होतील का, किंवा ओबीसी आरक्षणासह त्या होण्यासाठी काही पर्याय आहे का? बघा, आता प्रशासनाची 6 महिन्याची कालावधी ज्यांनी संपलेला आहे, अशा 2486 जागा, या जागांवरचं आरक्षण ओबीसीचं जवळजवळ गेलेलं आहे. कारण त्यांना या 2 आठवड्यामध्ये प्रोग्राम डिक्लेअर करण्यासाठी सुप्रीमनं सांगितलेलं आहे, तिथलं आरक्षण गेलेलं आहे. किंवा मागील 6 महिन्यापूर्वी ज्या निवडणुका नगर परिषदांच्या वगैरे झाल्या तिथं सुद्धा आरक्षणाविना निवडणुका झाल्या. आणि मग या आता 2486 जागावरच्या निवडणुका मधलं आरक्षण गेलेलंच आहे. पण एक अशी पॉझिटिव्ह सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा अर्थ जर घेतला, एम्पिरिकल डेटा जर कलेक्ट झाला, तर तिथून पुढच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांसाठी तरी राज्य शासनानं किंवा शासनकर्त्यांनी यावरती सिरियसली संवेदनशील पद्धतीने हा विषय हाताळावा की जेणेकरून ओबीसीचं आरक्षण पुढच्या निवडणुकामध्ये प्रोटेक्ट होईल. आपण बघितलंय, लक्ष्मणजींनी अतिशय धक्कादायक माहिती दिलेली आहे की सरकारी पातळीवर नेमका कसा हलगर्जीपणा झालेला आहे ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत, आणि आरक्षणाचं देखील राजकारण हे पूर्वीपासून जे चालत आलं होतं तेही आता सुरू आहे का, असाही प्रश्न निर्माण करणारे काही मुद्दे त्यांनी उपस्थित केलेले आहेत.
मॅक्स महाराष्ट्र सातत्याने हे जे सामाजिक विषय आहेत, राजकीय विषय आहेत, यातलं समाजाच्या फायद्याचं काय आणि तोट्याचं काय हे सातत्याने मांडत आलेलं आहे. लक्ष्मण हाकेंजीच्या याच मुलाखतीमधनं तुम्हाला आरक्षणाबाबतचे नेमके खरे विलन कोण आहेत, कोणाचं चुकतंय हे तुम्हाला स्पष्टपणे समजून येईल. असेच मुद्दे आम्ही तुमच्या पुढे वारंवार मांडत राहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.